गोपाळ भाऊ. तगदुम दुमदुम डोळ्यावरची झोप पगुल, तगदुम दुमदुम डोळ्यावरची झोप पगुल. अहो उगाच कोकलू नका. बायको माझी बहेरी, पाठवतो तिला शहरी, तगदुम दुमदुम डोळ्यावरची झोप पगुल. काय म्हणाला तुम्ही? हा कुठे कुठे काय? मी कुठे काय बोललो तुला? ओ आता खोटं बोलायचं नाही, अजिबात खोटं नाही बोलायचं. मी स्वतःच्या कानांनी ऐकलंय. तुम्ही आता म्हणालात की माझी बायको ठार बहिरी आहे आणि तिला काहीही ऐकायला येत नाही, हेच ना? मग मी काय चुकीचं बोललो मला सांग? काय म्हणजे मी खरंच बहिरी आहे? नाहीतर काय, बहिरी नाहीयेस तर मग मी जे म्हणालो तेच तेच मला परत काय सांगतेस तू? काय तुम्ही मला बहिरी म्हणालात? आज रात्री तुम्हाला मुळीच जेवायला नाही मिळणार, बघाच तुम्ही. काय फरक पडतो? तसं मी आज पिंकीच्या घरी जेवायला जाणार आहे. असं काय? तुम्हाला आता चांगला धडा शिकवते. अरे बापरे बाप, पळा, बायकोचा पारा चढला. तुम्ही एवढ्या घाईघाईत कुठे निघालात? पडलो ना. तुम्हा दोघांना सुद्धा आताच यायचं होतं का? का? हो थांबा, आता कुठे पडणार? हा लक्षात आलं, आजी गोपाळ आजोबांच्या मागे लागली म्हणून ते पळ काढताय. माफ कर माझी आई, खरंच माफ कर. मी वचन देतो पुढच्या महिन्यात पगार हाती पडला की तुझ्यासाठी कानातले करतो सोन्याचे. खरं बोलताय ना? हो हो हो, मी 3 वेळा तुला वचन देतो. विसरलात तर बघत राहा. अच्छा, तुम्ही आता जरा पटापट बोला की एवढ्या सकाळी सकाळी तुम्ही ते काय करताय? गोष्टी ऐकायला आलात ना? पण नाही 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 नाही, मला आता राज्यसभेमध्ये जायचंय, त्यामुळे आता तुम्हाला गोष्ट ऐकवणार नाही. मुळीच नाही गोपाळ आजोबा, आम्ही गोष्टी ऐकायला नाही आलोय. हो गोपाळ आजोबा, बघा ना, रथयात्रा अगदी पर्वावर आली आहे, पण आमचे आई बाबा अजूनही आम्हाला नवीन रथ विकत घेऊ देत नाहीयेत. म्हणून आम्ही सगळे तुमच्याकडे आलो गोपाळ आजोबा. आता तुम्हीच आम्हाला नवीन रथ आणून द्या. अरे रे, माझ्याकडे तर धनच नाहीये. सापडला, उपाय सापडला. मी उद्याच बाजारात जाऊन आमच्या केळ्याचा घड विकतो. जे धन मिळेल ना त्यातून तुम्हाला रथ घेऊन येतो. अरे वा, खूप मज्जा येईल. आम्ही रथ खेळू. किती छान, किती छान. हे केळी सुद्धा विकले जातील आणि मुलांचे रथ सुद्धा येतील. मंत्री, बोला महाराज, काय आज्ञा आहे? आपली रथयात्रा अगदी पर्वावरती आली आहे. होय महाराज, यावेळी राजवाड्याचा रथ आपण अतिशय सुंदर सजवला पाहिजे, म्हणजे रथयात्रा पाहायला येणाऱ्यांची नजर आपल्याच रथावर असेल. महाराज, यावेळी आपण जगन्नाथ, बलराम, सुभद्रा यांच्या सोन्याच्या मूर्त्या घडवल्या तर? कल्पना तर छान आहे. शाही रथावर बसून सुवर्णमयी जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा पूर्ण कृष्ण नगरीची सफर करतील. आहा, हे दृश्य पाहून माझी प्रजा माझ्या नावाचा जय जयकार करेल. वा, याच निमित्ताने मला सुद्धा कमाई करता येईल. लहान तोंडी मोठा घास घेतल्याबद्दल क्षमा असावी महाराज, पण माझ्या कानावर असं पडलंय की राज्यसभेमध्ये सोन्याच्या मूर्त्या बनवण्याचा विचार आहे. मी काय म्हणतो महाराज, सोन्याच्या मूर्त्या बनवण्यात पैसे का घालवता? तुम्ही ती संपत्ती गरिबांना दान केली तर ते बिचारे पोटभर खाऊन पिऊन सुखात आयुष्य घालवतील. गोपाळ, तू अगदी योग्य बोलतो आहेस. विचार करत होतो या संधीचा फायदा उचलून स्वतःचा खिसा भरेन, पण या गोपाळ भाऊने माझ्या योजनेवर पाणी ओतलं. नाही महाराज, तुम्ही गोपाळ भाऊचा प्रस्ताव मुळीच मान्य करू नका. अहो, तुम्ही सोन्याच्या मूर्त्या बनवून रथावरून जर मिरवणूक काढली तर विचार करा, प्रजेच्या मनात तुमचा आदर सन्मान किती पटीने वाढेल महाराज. अहो, आजूबाजूचे राज्य सुद्धा तुमचा जय जयकार करतील. माझा विश्वास करा महाराज. हा फक्त स्वतःचे किसे कसे भरायचे याचाच विचार करतो. लबाड कोल्हा कुठला? काय म्हणालास? मी लबाड कोल्हा? मग तू वेळा हत्ती आहेस, वेळा हत्ती. अरे भांडू नका. मला विचार करण्यासाठी आज रात्रीचा वेळ द्या. मी उद्या भर राज्यसभेत तुम्हाला सांगेन की मी कोणता निर्णय घेतलेला आहे. तुम्ही जो कोणता निर्णय घ्याल महाराज, तो नेहमी प्रजेच्या भल्याचाच असेल. म्हणूनच मी उद्या बाजारात जाईन आणि आमच्या झाडाला लागलेल्या केळ्यांचा घड विकेन आणि त्या धनातून माझ्या नातवांसाठी रथ विकत घेईन मी. त्यांचे आई बाबा गरीब आहेत, पण त्यांचे लाडके गोपाळ आजोबा अजून जिवंत आहेत. आता तू बघस गोपाळ भाऊ, मी सुद्धा बघतो तू केळी कशी विकतोस ते. आज रात्री मी तुझ्या घरी येऊन केळीचं झाडच कापून टाकतो, मग कळेल. मी जेवढा साधा सुधा दिसतो ना तेवढा साधा नाही आहे मी. उद्या सकाळी बघतोच तू बाजारात कोणती केळी विकायला नेतोस. आता
बघच मी ही समस्या कशी मुळापासून नष्ट करतो. कोण आहे रे? कोण आहे? अरे रे रे रे, हा तर मंत्रीच होता ना. अरे हे काय? माझं केळ्याचं झाड घड चोरला काय? हा सगळा त्या मंत्राचाच प्रताप आहे. पण उद्या मुलांच्या रथासाठी धन कुठून आणायचं मी? त्यांना तर वचन देऊन बसलोय ना. सोडणार नाही मी त्याला. आधीच सांगतोय मी, सोडणार नाही त्याला. आमचा केळ्याचा घड चोरून नेतो काय? सोडणारच नाही त्याला मी. बघाच, सोडणार नाही त्याला. आधीच सांगतोय. काय झालं गोपाळ भाऊ? कोणाला सोडणार नाही? आपल्या मंत्री महोदयांना. का आमच्या मंत्री महोदयांनी आता काय केलं गोपाळ भाऊ? काल रात्री त्यांनी माझा केळ्याचा घड चोरून नेला. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय महाराज. हे काय ऐकतो आम्ही मंत्री? मी आणि चोरी? काय थट्टा करताय महाराज? तुम्हाला वाटतंय का की मी चोरी करेन म्हणून? मला तर वाटतंय गोपाळ भाऊने झोपेत स्वप्न बघितलं असावं. मी स्वतः तुम्हाला घड चोरताना पाहिलंय. मंत्री, खरं खरं सांग, काल रात्री तू कुठे होतास ते? मी तर घरीच होतो महाराज. गाढ झोपलो होतो. मी सत्य बोलतोय महाराज. तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही माझ्या पत्नीला विचारू शकता. चोराला चोराची साक्ष. मला माहितीये नव्हे, मला खात्री आहे तुम्हीच माझ्या झाडावरून केळ्याचा घड चोरून नेलाय, जेणेकरून माझ्या नातवंडासाठी रथ खरेदी करू नये. कोण खरं बोलतोय आणि कोण खोटं बोलतो आहे आम्हाला काहीच कळत नाहीये. मला रथयात्रेचा उत्सव अगदी धूमधडाक्यात साजरा करायचा आहे, परंतु मला गरीब लोकांची मदत सुद्धा करायची आहे. पण एकाच वेळी मी ही दोन्ही कामं कशी करू शकेन? तोंड सांभाळून बोल गोपाळ भाऊ. चोराला चोर नाही म्हणायचं तर काय साधू म्हणायचं? चूप चूप, दोघंही चुप्प बसा. तोंडातून एकही शब्द काढू नका. तुमचा निवाडा आम्ही स्वतः करणार आहोत. मंत्री, गोपाळ भाऊ, आम्ही तुम्हा दोघांनाही 100 सुवर्ण मुद्रा देणार आहोत आणि तुम्हा दोघांनाही मोठ्या जबाबदारीने रथयात्रा मिरवणुकीचं आयोजन करायचं आहे. तुम्हा दोघांनाही रथ सजवायचा आहे, परंतु वेगवेगळ्या पद्धतीने. ज्याची सजावट दुसऱ्यापेक्षा सरस असेल त्याच्याच रथावरती बसून जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा कृष्णनगरीची परिक्रमा करतील आणि त्याला बक्षीस म्हणून मी अजून 50 सुवर्ण मुद्रा देईन. बोला, तुम्हाला मंजूर आहे? मला मंजूर आहे महाराज. मी सुद्धा एका पायावर तयार आहे महाराज. तू बघच गोपाळ भाऊ, मी एवढी भव्य रथयात्रा काढेन ना की राज्यातले सगळे नागरिक फक्त माझ्याच रथाकडे एकटक लावून बघत राहतील. मी सुद्धा मागे हटणार नाही. आधीच सांगतोय, या चोरीचा बदला मी घेऊनच दाखवेन. असा वेळ फुकट घालू नका. तुम्ही दोघांनी लगेच कामाला सुरुवात करा. रथयात्रा उद्याच आहे. विकू नाही शकणार का? तुम्ही आमच्यासाठी रथ घेऊन याल ना? आता यांना काय उत्तर देऊ मी? बिचारे माझ्यावरच आशा लावून बसले. काय झालं गोपाळाचोबा? देणार ना, नक्की देणार. तुम्ही सगळे माझ्या बरोबर चला. मी तुम्हा सर्वांना रथ घेऊन देतो. हा, किती छान, किती छान. लहान मुलं देवाघरची फुलं असतात, म्हणून आधी यांना खुश करतो आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात करतो. यावेळी मी गोपाळ भाऊला असा धडा शिकवणार आहे की यापुढे गोपाळ भाऊ कधीच माझ्या समोर मान वर करून बोलू शकणार नाही. गाढवांनो, तुम्ही इथे आहात? अरे मी कधीपासून शोधतोय तुम्हाला. काय झालं मंत्री सरकार? आमच्या लायक एखादं काम आहे का? हो आहे. तुम्हा दोघांना गोपाळ भाऊवर बारीक नजर ठेवायची आहे. महाराजांनी रथयात्रेच्या योजनेची जबाबदारी माझ्या आणि गोपाळ भाऊच्या खांद्यावर सोपवली आहे. कोणत्याही परिस्थितीत गोपाळ भाऊचा रथ माझ्या रथाहून सरस असता कामा नये. कळलं का? तुम्ही अजिबात चिंता करू नका मंत्री महोदय, तुम्हीच जिंकणार. हा, आम्ही गोपाळ भाऊला काही करूच देणार नाही. तू अगदी बरोबर बोललास बघ. आता तू बघच गोपाळ भाऊ, मी तुझी अवस्था काय करतो ते. मला हा रथ हवाय गोपाळाचोबा, आणि मला तो हवाय, आणि मी हा रथ घेईन, आणि
तुम्ही दोघे अजून लहान आहात म्हणून तुम्ही छोटे रथ घ्या. दादा रथांचे किती मुद्रा झाल्या? सगळे मिळून 5 मुद्रा झाल्या. हे घ्या. आता हे तरी का सोडताय? आता आपण कृष्णाची मूर्ती विकत घेतली पाहिजे आणि मग प्रसाद फळं आणि पत्ताशे सुद्धा. आणि रथ सजवण्यासाठी रंगबिरंगी कागद. सगळं मिळेल, सगळं मिळेल. गोपाळ भाऊ तर त्याच्यासोबत छोटासा रथ घेऊन जातोय. तेच तर मला वाटत नाही की गोपाळ काही विशेष करू शकेल. तो त्या रथाला सजवून घेऊन जाईल. असं जर का झालं ना तर आपलं काम अजूनच सोपं होऊन जाईल समज. सगळ्यांनी ऐका, आपण घरी जाताच रथ सजवायला सुरू करूया. हो ना गोपाळ आजोबा? आणि मी रंगीत बहारी झाडाची पानं आणेन. मी आणि टेप्या मिळून फुलांचे हार बनवू. छान मुलांनो, आपला रथ खूप सुंदर सजवा. महाराजांची नजर पडताच त्यांना आवडला पाहिजे. मला सुद्धा रथ हवाय. मला सुद्धा रथ ओढायचाय. नाही बाळा, चांगली मुलं हट्ट नाही करत. माझ्याकडे रथ विकत घ्यायला धनच नाहीये. पण सगळे रथ ओढतायत. मला सुद्धा ओढायचाय. अरे काय रडतोयस? तुझ्यासाठी सुद्धा रथ घेऊन येतो मी. गोपाळ भाऊ, तुम्ही? अजिबात चिंता करायची नाही. तू या धनातून चांगलासा रथ विकत घे. हा, तो बघा दुष्ट मंत्री जातोय. चला बघून येतो याची नेमकी योजना काय आहे. बोला मंत्री महोदय, काय हवंय? 3 मजली रथ हवाय. पण हा रथ सर्वांपेक्षा सुंदर असला पाहिजे. रथावर कला कुसर असली पाहिजे. सर्वात वरच्या मजल्यावर भगवान जगन्नाथ, मधल्या मजल्यावर बलराम, सर्वात खाली सुभद्रा असेल. या रथावर भगवा झेंडा असेल. तुमचं काम झालं म्हणून समजा. पण हा रथ मला आज रात्रीपर्यंत तयार हवाय. आणि यासाठी मी तुला 50 सुवर्ण मुद्रा देईन. 50 सुवर्ण मुद्रांमध्ये एवढा मोठा रथ कसा काय बनणार? तुम्ही 50 ऐवजी मला 70 मुद्रा द्या. मी काहीही करून तुम्हाला उद्यापर्यंत रथ तयार करून देतो. मला वाटतं की तुला 70 मुद्रा द्याव्याच लागतील. मी तुला 70 सुवर्ण मुद्रा देतो, पण काम व्यवस्थित व्हायला हवं. त्याची तर तुम्ही काहीच काळजी करू नका मंत्री महोदय. आता तुमची अशी अवस्था करणार आहे मी की यापुढे गोपाळला त्रास देण्याची हिम्मतच करणार नाही तुम्ही. आता तुम्ही बघाच मंत्री महोदय. सापडली. वैज्ञानिक. हा, या कामात वैज्ञानिक माझी मदत करतील. हो, जसा मी विचार केला होता अगदी तसंच. गोपाळ भाऊ हा रथच घेऊन जाणार आहे. चल जाऊन मंत्री महोदयांना खबर करूया की गोपाळ भाऊची काळजी करायचं कारणच नाहीये. वैज्ञानिक दादा. हा गोपाळ भाऊ आहे वाटतं. थांब थांब, आलोच. हा, काय झालं? तू असा अचानक काही न कळवता माझ्याकडे आलास. रस्ता चुकलास की काय? जरा आतमध्ये चला, महत्वाचं बोलायचं. आता सांग बरं, काय झालं? दादा, मला ना एक शक्तिशाली चुंबक हवाय तुमच्याकडून आजच. पण चुंबक घेऊन तू काय करणार गोपाळ भाऊ? आहे ना, आहे एक महत्वाचं काम आहे. ठीक आहे, आज रात्री येऊन घेऊन जा. मी एक खूप मोठं चुंबक बनवून ठेवलंय. माझ्या एका संशोधनासाठी गरजेचं होतं. ठीक आहे, तू घेऊन जा. मी आणखी एक बनवेन. पण मला सांग, एवढं मोठं चुंबक का बरं हवंय तुला? खूप मोठा आणि शक्तिशाली. म्हणजे या चुंबकाच्या मदतीने मी मोठ्या वस्तूंना दूर खेचत नेऊ शकतो. ठीक आहे गोपाळ भाऊ. हा बघा मंत्री महोदय, रथ आवडला ना? वा वा, खूप छान, खूप छान. सुंदर रथ बनवला.
आला तुम्ही? या गोपाळ भाऊची काय खबर? तुम्ही उगाच गोपाळची चिंता करत आहात मंत्री महोदय. गोपाळने बाजारातून एक छोटासा रथ विकत घेतलेला आहे. आम्ही त्याच्या नातवंडांना रथ सजवताना बघूनच आलोय. याचा अर्थ असा की यावेळी मीच जिंकणार. तर चला, वेळ कमी आहे, पटापट रथ सजवावा लागेल. हे बघा ना गोपाळाजोबा, आम्ही रथ कसा ओढणार? वा, खूपच छान मुलांनो. गोपाळाजोबा, चला ना रथ ओढायला सुरुवात करूया. थांबा थांबा, त्याआधी आपल्याला एक महत्वाचं काम करायचं आहे. कोणतं काम गोपाळ आजोबा? आधी रात्र होऊ द्या. रात्रीच्या अंधारात गपचूप काम करायचंय, कळलं का? काम पूर्ण झालंय मंत्री महोदय. वाह, खूप सुंदर दिसतोय. खूप सुंदर, खूप सुंदर. महाराज तर खूप खुश होतील आणि स्वर्ण मुद्रा माझ्या खिशात येतील आणि सर्वांसमोर त्या गोपाळ भाऊची फजिती होईल. उद्या येईल खरी मजा. हा घे चुंबक, अगदी तुला हवा तसा बनवलाय. आशा करतो की याने तुझं काम नक्की होईल. तुम्हाला काय वाटतं महाराज, कोण जिंकेल? इतक्यात काहीही सांगणं कठीण आहे. आधी मंत्री आणि गोपाळ भाऊंना येऊ दे. मी तर गोपाळ भाऊंच्या बाजूने आहे. मी आलो महाराज. अरे बापरे, एवढा मोठा? किती सुंदररित्या सजवलाय मंत्री महोदय. तर मग महाराज सांगा, आवडला ना तुम्हाला माझा रथ? का आवडणार नाही? तुमचा रथ खरंच खूप सुंदर आहे. महाराज, मी आलोय. हे काय गोपाळ भाऊ, हा तुझा रथ आहे का? काय झालं महाराज, माझं काही चुकलं का? तुला सगळं कळेल. अरे, आधी माझा रथ डोळे भरून बघून तर घे गोपाळ भाऊ. अरे बापरे, हा तर पितळीचा शाही रथ आहे. माझ्या मते मंत्री महोदयांचा रथ गोपाळ भाऊ पेक्षा चांगला आहे. त्यामुळे यावर्षी ठाकूरजी मंत्रीजींच्या रथावर स्वार होतील. पंडितजी, तुम्ही त्यांना रथावर बसवण्याची तयारी सुरू करा. आम्ही सुद्धा येतो महाराज, तुम्हा सर्वांसोबत, आमच्या या छोट्या छोट्या रथांसोबत. नक्की या, आपण सगळे मिळून जाऊ. थोडा धीर धरा, अजून फक्त थोडा वेळ. जेव्हा माझ्या चुंबकाचा खरा खेळ सुरू होईल ना, तेव्हा तुम्हाला कळेल. अरे बापरे, हे काय झालं आणि कसं झालं? अहो मंत्री, हा काय प्रकार आहे? कळत नाहीये महाराज, हे कसं काय झालं ते. अच्छा, आता माझ्या लक्षात आलं की गोपाळ भाऊने चुंबकाचं नेमकं काय केलं ते. मग आता काय करायचं? आता ठाकूरजी कृष्णनगरीची परिक्रमा कशी करणार? जर तुमची आज्ञा असेल तर ठाकूरजी यावेळी गरिबांच्या रथावर स्वार होऊ दे का हो? मला माहितीये, अशा नाजूक क्षणी गोपाळ भाऊंकडे नेहमी काही ना काही युक्ती असते. या क्षणी गोपाळ भाऊ आपली शेवटची आशा आहे. त्यामुळे यावर्षी त्यांच्या रथावर स्वार होऊनच श्रीकृष्ण यात्रा करतील. ठीक आहे, ठीक आहे, तुम्ही म्हणताय तसंच होईल. अरे वा, अरे वा,
मजा आली. आपले गोपाळ आजोबा जिंकले. अरे वा, किती छान. गोपाळ भाऊ, ए गोपाळ भाऊ, मंत्रीजींचा रथ न हलण्यामागे तुझा तर हात नाहीये ना? मी देवासमोर खोटं बोलणार नाही महाराज. माझा थोडासा हात आहे. म्हणजे मी स्वतःच्या हातांनी मंत्री महोदयांच्या रथावर चुंबक ठेवलाय महाराज. मला माहित होतं गोपाळ भाऊ, मला माहित होतं. परंतु तू आम्ही दिलेल्या 100 मुद्रांचं केलंस काय? या मुलांकडे रथ विकत घ्यायला मुद्रा नव्हत्या, म्हणून मी या सुवर्ण मोहरातून लहान मुलांसाठी रथ विकत घेतले. परंतु अजूनही माझ्याकडे 15 मोहरा बाकी आहेत महाराज. त्यातून मी घरी जाताना केळ्याचा एक घड विकत घेऊन जाणार आहे. केळ्यांचं घड? पण असं अचानक का? ते म्हणतात ना, केळी सुद्धा विकू आणि रथही बघू. पण माझं नाव गोपाळ भाऊ आहे. मी तर म्हणतो केळी सुद्धा खाऊ आणि रथ सुद्धा ओढत ओढत नेऊ. शाबास शाबास गोपाळ भाऊ, जसा तू आहेस तुझी बुद्धी अगदी तशीच आहे. त्या 50 सुवर्ण मुद्रा आता मी तुलाच देणार आहे.